नमस्कार, मी समाजसेवक श्लोक पेंढारी. गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. काल रात्री विरारवरती एक सर्वात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. काल रात्री विरारमध्ये आई जीवदानी अपार्टमेंट येथे ही इमारत कोसळून पडली. यात काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, तसेच आमचे आमदार, विरारचे आमदार राजन नाईक साहेब यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांना आर्थिक स्वरूपात मदत करावी. व दुसरी गोष्ट अशी आहे की जिथे इमारत कोसळली तेथून काही मिनिटाच्या अंतरावरती एक अनधिकृत बांधकाम उभा राहत आहे. म्हणजे ते अनधिकृत बांधकाम असं छोटं मोठं नसून 7 माळ्याचा टॉवर आहे. 41 इमारतींचं कुठेतरी धानगड संपत नाही, तर आयुक्तांनी इकडे एक धानगड करून ठेवली आहे. जो 7 माळ्याचा मोठा अनधिकृत कॉम्प्लेक्स बनवून टाकलाय, ज्याला कोणतीही ओसी नाही, सीसी नाही, घेण्याची परवानगी नाही, परंतु तुम भी खाओ हम भी खाएंगे अशा व्यवस्थेत ते कारोबार सुरू केलाय. आमचे आमदार राजन नाईक साहेबांनी विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित केला की अनधिकृत बांधकामाला अधिकारी जबाबदार राहतील. मग राजन अप्पांना माझी एवढंच सांगणं आहे की विरारमध्ये 7 माळ्याचा जो टॉवर उभा राहिलाय रामू कंपाऊंड मध्ये, त्यामध्ये आपण थोडं लक्ष घालावं आणि त्याच्यावरती कशी कारवाई होईल आणि त्याच्या संबंधित जे अधिकारी आहे त्यांच्यावरती कशी कारवाई करता येईल ह्याचा विचार आपण करावा. लवकरच मी राजन नाईक साहेबांना भेटणार आहे आणि त्यांच्याकडे पत्र देऊन मी विनंती करणार आहे. कारण की 7 माळ्याच्या टॉवर मध्ये जर लोक राहायला गेले आणि त्याच्यानंतर ते परत बेघर झाले तर आम्ही वसई विरारची जनता ती गोष्ट खपवून घेणार नाही. मी कोणाची हयदय केली त्या टायमाला करणार नाही. जय महाराष्ट्र.